समर्थ. चला आपण आज एकादशीचे वडे बनवून घेऊया. मीठ घेतलं, 1 वाटी शाबू घेतला भिजवून, 2 बटाटे शिजवून किसून घेतले, ते शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, हिरवी मिरची आणि लिंबू, चवीपुरतं लिंबू टाकायचं थोडंसं. आपण एकजीव करून घेऊ. थोडी चटणी जास्त होईल, थोडीशी काढून घ्यायला लागली त्याच्यातनं. बटाटा किसून घेतला आहे आता मी. बघा ते मिक्स करून घ्यायला लागले. बटाटा, शेंगदाणे, हिरवी मिरची, 1 वाटी शाबू, छान असं मिक्स करून घेऊ आपण. छान मिक्स केलं म्हणजे मला एकजीव झालं म्हणजे चव लागतं शाबूचा वडा. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. त्याला पाणी वगैरे काय टाकायचं नाही, ते बटाट्याच्या ह्याच्यातच ते मिक्स करून घ्यायचं. चांगलं घट्ट एकजीव करून घेऊ. पीठ चांगलं घट्ट झालं म्हणजे वडे चांगले होतात. छान असं मिक्स करून घेतलं. बघा आता छान निपर झाले पीठ आपलं घट्ट वडे करण्यासारखं. तर आता आपण वडे टाकून घेऊया छोटे छोटे. तुम्हाला माझं चॅनल आवडला, रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बघा असं छान गोल 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 एकदम करून घेऊ छोटे छोटे. जास्त जाड केले म्हणजे पण तळत नाही, तेलातलं पटकन आतमध्ये कच्चे निघतात. असं छान छोटे छोटे करून घेऊ आपण वडे. मस्त करून घेऊ आणि तळून घेऊ आपण. बघा आता छान तळून घ्यायला लागलेत वडे. बारीक गॅसवर, मिडियम गॅसवर तळून घेऊ म्हणजे चांगले तळतात आतपर्यंत, चांगले खमंग असे कुरकुरीत होतात. ह्याला दह्याची आणि काकडीची कोशिंबीर सांगते, खायला छान लागतात. शेंगदाण्याचं कढण पण केलंय मी, त्याच्यासंग पण तुम्ही खाऊ शकता. झाले आता वडे आपले तयार तळून. बघा आता किती छान ताट तयार केले मी. वडे, भगर, शेंगदाण्याचं कढण, शाबू, डाळिंब सोलून घेतलेले, भाजलेले शेंगा, साबुदाण्याचे पापड, कोशिंबीर, काकडे, दही आणि त्याच्यात डाळिंब टाकले मी थोडंसं.